कारण तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात, ज्या वेळेला हे सगळे प्रकल्प मंजूर झाले त्याही वेळेला तुम्ही सक्रिय होतात, त्यामध्ये त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये होतात. हा जो प्रश्न आहे टोलचा, नेमका का इतका बिकट होत चालला? असं आहे की या देशामध्ये टोल नव्याने आलेला नाही. आपण या देशामध्ये सुरुवातीला PWD इतर राज्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या नदीवर पूल बांधत असतील आणि ब्रिजेससाठी स्वतः गुंतवणूक करून मग त्याच्या टोलच्या माध्यमातून पैसे परतफेड घेण्याची ही प्रथा या देशात होती. नंतरच्या काळामध्ये खाजगी माध्यमातून गुंतवणूक करून राज्याच्या देशाचा विकास करण्याचे धोरण या देशाने स्वीकारल्यानंतर आपल्या राज्यामध्ये सुरुवातीला प्रथम मुंबई पुणे एक्सप्रेस, मुंबईतले 57 उड्डाणपूल, हा सगळे टोलच्या माध्यमातून हे सगळे प्रकल्पाला सुरुवात झाली. देशामध्ये अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी जे त्यांच्या ईस्ट वेस्ट कॉरिडॉर होता, हे सगळे प्रकल्प टोलच्या माध्यमातून उभे केले पाहिजे. आणि भाजपने त्याचा प्रचार करून का एकच असा पर्याय आहे, या टोलच्या माध्यमातून आपण देशाच्या राज्याचा विकास करू शकतो. आणि जगभर ही जी टोल सिस्टम आहे लोकांनी स्वीकारलेली आहे आणि एक सक्सेसफुल मॉडेल आहे. माझ्या पक्षाच्या या धोरणाला कधी विरोध राहिलेला नाही. आपल्याला देशाचा विकास करण्यासाठी किंवा राज्याचा विकास करण्यासाठी यूज पे अँड यूज या धर्तीवर ही सगळी कामं झालेली आहे. पण आजच्या घडीला प्रत्येक माणसाला असं वाटते की कुठे ना कुठे आपण पॉप्युलिस्ट एखादा विषय घेऊन जनतेसमोर जाऊ, त्याच्यात विरोधात उभं राहू, लोकांना भडकून टाकू आणि त्या माध्यमातून आपल्याला राजकारण करता येते. पण मला वाटते कुठेतरी जर आपल्याला जग म्हणजे आपण जेव्हा सांगतो की जग हा पुढे चाललेला आहे, चायनाशी आपला स्पर्धा आहे किंवा जगातले जे नॉर्थ ईस्ट फार ईस्टचे जे सगळे कंट्रीज आहेत, थायलंड असतील, मलेशिया असतील, सिंगापूर असतील, या सर्व ठिकाणी जी इकॉनॉमी आहे या पद्धतीने इकॉनॉमी चाललेली आहे. आणि जगाच्या बरोबर उभं राहण्यासाठी या पद्धतीने जर गुंतवणूक झाली नाही तर देश किंवा राज्य पुढे जाऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे. नवाब मलिक जी,